पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटेंचाही दुर्दैवी मृत्यू झालाय। दरम्यान आज संतोष जगदाळे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। मुलगी आसावरी जगदाळेनं वडिलांवर अंत्यसंस्कार केले। यावेळी आसावरी जगदाळेंनी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याचा थरारही सांगितला। फोटोज वगैरे काढत असताना अचानक फायरिंगचा आवाज यायला लागला डोंगरातून आणि कळत नव्हतं की काय चाललंय। तर मी लोकल लोकांना विचारलं तर कळलं की ते म्हणाले की शेर आता है तो ऐसी फायरिंग होती है। तर मग नंतर अचानक लोक पळायला लागली, सगळी धाव म्हणजे इकडे तिकडे गर्दी व्हायला लागली, लोक पळायला लागली। तेव्हा आम्हाला कळलं की वरून कुठून तरी फायरिंग होत आहे। जे फायरिंग करत होते त्यातला जो कोण तो व्यक्ती होता मग तो आमच्या इथे आला। मग त्याने माझ्या वडिलांना उठवलं, त्यांच्यावर पण फायरिंग झालं। माझे जे सोबत जे काका होते गणबोटे, कौस्तुभ गणबोटे, त्यांच्यावर पण फायरिंग झालं। माझ्या वडिलांवर 3 बुलेट्स फायर झाला, एक डोक्यात झाली, एक त्यांच्या खांद्याच्या पार्टला म्हणजे छातीजवळ झाली आणि एक कानापासून टच होऊन गेली होती, पण ती लागलीच होती, म्हणजे डीप कट होता तो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।